अमरावतीच्या दर्यापूर बस डेपोतून ग्रामीण भागात जाण्यासाठी बसेस वेळेवर सोडत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन। अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर बस डेपोतून ग्रामीण भागात जाण्यासाठी बसेस वेळेवर सोडल्या जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। सकाळी शाळेत येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना वेळेवर बस उपलब्ध नसल्यामुळे शालेय शिक्षणाचे नुकसान होत आहे। या संदर्भात विद्यार्थ्यांनी सामाजिक व राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी वारंवार आगार व्यवस्थापक यांना निवेदने दिली, मात्र आगार व्यवस्थापकांनी या निवेदनाची दखल घेत नसल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे। दर्यापूर ते दहीहंडा मार्गावर जाणारी 3 वाजताची बस ही वेळेवर सोडण्यात न आल्याने विद्यार्थी बस डेपोमध्ये तब्बल 2 तास बसून राहिले। या संदर्भात विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक यांच्याशी विचारणा केली असता आगार व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांसोबत दादागिरीची भाषा वापरत त्यांना हाकलून लावलं। त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी थेट दर्यापूर बस डेपो समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं। विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलन सुरू असताना बस डेपोतून एकही बस बाहेर जाऊ दिली नाही। या आंदोलनादरम्यान मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती। जोपर्यंत दर्यापूर ते दहीहंडा बस लागत नाही तोपर्यंत बस समोरून हटणार नाही अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती। या दरम्यान आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक यांच्या बदलीची सुद्धा मागणी केली आहे। वारंवार विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाला परिवहन मंत्री न्याय देणार का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मी घरी जाऊ याची गॅरंटी कोण घेणार? तुम्ही घेसाल? 3 वाजतापासून बसलेला आणि ते काका म्हणतात की आम्ही 4ली बस पाठवली, 2ची बस पाठवली। कोणत्या गावची? आम्ही बसलो असतो काही सांगा। कोणत्या गावची? आम्ही आमची आहे, बाकीचे दहीहंडा आहेत, सर्वजण लांब लांब प्रवास करून येतात इथं दर्यापूरला शिक्षणासाठी। आणि आम्ही आगारमध्ये गेलो, जे डीएम म्हणतात की आज सुट्टीचा दिवस आहे। सुट्टीचा दिवस कशाचा आहे? त्यांचा आहे का? आम्ही तिकडे राहू